मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम। वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पद्य 1 वंदे वंदे मातरम ही कविता शिकणार आहोत। ग. माडगूळकर 1919 ते 1977 त्यांचे प्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक, पटकथा लेखक, कादंबरीकार, गीत रामायणकार, जोगिया, चैत्रबैन, वैशाखी इत्यादी गीतसंग्रह, गीतगोपाल, गीत सुभद्रा हे काव्यनिर्मिती, कृष्णाची करंगळी, तुपाचा नंददीप हे कथासंग्रह आणि आकाशाची फळे, उभे धागे, आडवे धागे या कादंबऱ्या प्रसिद्ध आहे आणि त्यांना भारत सरकारने पद्मश्री हा किताब देऊन त्यांचा गौरव केलेला आहे। आपल्या या कामामुळे त्यांना आधुनिकी वाल्मिकी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत। ग. माडगूळकर यांचे प्रखर राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन स्वातंत्र्यासाठी हुतात्मा पत्करलेल्या वीरपुत्रांना कृतज्ञतेविषयीचे हे गीत त्यांनी आपल्याला या अभ्यासासाठी चैत्रबैन या काव्यसंग्रहातून घेतलेले आहे। ही कविता किंवा वंदे मातरम याचा जन्म कसा झाला तर भारताचा स्वातंत्र्य लढा 1857च्या सहस्र क्रांतीपासून सुरू झाला। हा लढा यशस्वी झाला नसला तरी याने पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल पुढे अखंडितपणे निरनिराळ्या स्वरूपात प्रगट होत राहिली। त्यामध्ये बंगला, महाराष्ट्र, पंजाब राज्य हे सहस्र क्रांतीचे केंद्र बनले। सुखदेव, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू, स्वतंत्रवीर सावरकर यांच्यासारख्या झपटलेल्या क्रांतीवीरांनी इंग्रजांविरुद्ध ही क्रांती मशाल तेवत ठेवली, परंतु ही क्रांती वैयक्तिक पातळीवर किंवा छोट्या सामूहिकपर्यंत मर्यादित होती। 1817च्या दशकामध्ये या वेगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार झाली। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या 1885 पूर्वी तो काळ होता। इंग्रजांनी कुटील कारस्थान करून जुलमी राजवटीमुळे भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत होऊ दिली नाही। अशा या वातावरणामध्ये वंदे मातरम या गीताचा जन्म झाला आणि आज तो आपण अभ्यासणार आहोत। तर आता बघूया या कवितेत कवीने काय संदेश दिलेला आहे। राष्ट्रप्रेमाने भरलेल्या व भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती राष्ट्रभक्तांनी दिल्याबद्दल लेखकाने कृतज्ञता व्यक्त करून म्हणून कवीने हे गीत लिहिलेले आहे। कविते वेदा मंत्राहुणी आम्हा वंदे मातरम, माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवाची आहुती, आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम। तर कवी म्हणतात वेदाच्या मंत्राहुणी आम्हाला वंदे मातरम हा जयघोष वंदनीय आहे। आपल्याला माहितीच आहे आपला भारत देश 150 वर्ष इंग्रजांच्या गुलाम होता। यातून भारत माताची मुक्तता करण्यासाठी अनेक लोकांनी आपले प्राण पणाला लावले आणि शूरवीरांनी आपल्या प्राणांचा त्याग केला। त्यात माऊलीच्या म्हणजे भारत माताच्या मुक्ततेचा यज्ञ सुरू झाला आणि लाखो वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम। अशा या ग. माडगूळकरांची ही कविता आणि मी तुम्हाला हे स्पष्टीकरण पहिल्या पॅरेग्राफचं सांगितलं आहे। दुसरा पॅरेग्राफ बघूया। याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सहारे जागले, शस्त्रधारी निष्ठुरांशी शक्तिवादी झुंजले, शस्त्रविना एक लाभो शस्त्र वंदे मातरम या मंत्राने त्यावेळी भारतातील लोकांनी स्वाभिमान हरवून बसलेले होते। राष्ट्रीयता जागृत झाली आणि ती फक्त ह्या मंत्राने। जेव्हा आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत होतो तेव्हा काही लोकांनी स्वाभिमान हरवून बसले होते, ते या मंत्राने जागृत झाले आणि हातामध्ये शस्त्र न घेता या मंत्राने ते जागृत झाले
सर्व भारतीय लोक इंग्रजाविरुद्ध लढायला तर भारतीय, तो हा मंत्र त्यांचा शस्त्रासारखा वाटला आणि खरोखर हे सर्व जे हुतात्मे झाले ते सर्व या शस्त्रामुळे जागृत झाले आणि लढा देण्यास तत्पर झाले. निर्मलला हा मंत्र ज्यांनी आचारीला झुंजीने, हे हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनिया, गाती तयांची आरती गीत वंदे मातरम. तिसरा पॅरेग्राफ मी वाचून दाखवला तुम्हाला, त्याचं स्पष्टीकरण सांगतो. स्वतंत्र लढायामध्ये ज्या देशभक्तांनी वंदे मातरम हा मंत्र निर्माण केला, तोच मंत्र वर्तमानात आणून इंग्रजांशी वीर सुपुत्रांनी झुंज दिली. ते राष्ट्रभक्त झाले. या राष्ट्र रणकुंडामध्ये आपल्या प्राणांची त्यांनी आहुती दिली आणि ते आहुती देऊन स्वर्गामध्ये देव झाले. त्यांच्या बलिदानाची आरती म्हणजे ही वंदे मातरम हे गीत आहे. म्हणून आपण सर्वांनी नेहमी हे वंदे मातरम गीत आपल्या भारतभूमीला वंदन करून गाऊया, असे लेखकाने सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये राष्ट्रीय प्रेम, राष्ट्रीय भक्ती जागृत करणारे गीत ग. दि. माडगूळकर यांनी ही कविता लिहिलेली आहे. प्रस्तुत कवितेमध्ये केवळ काव्यनंदासाठी समाविष्ट केलेले आहे. ज्यावेळेस आपली शाळा सुरू होईल त्यावेळेस आपण सर्व शाळा सामूहिक वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणणार आहोत. जय हिंद.